Very happy to stand before you in Nagpur convention. इस नागपुर कन्वेंशन में आप लोग के बीच में मैं खड़े होकर के बहुत ही आनंदित हूँ. आणि आज मी नागपूर संमेलनामध्ये तुम्हा सर्वांमध्ये खूप आनंदी आहे. And I am very happy to see all your faces and all the people of God were singing song, praising God and all that. It is really wonderful. और परमेश्वर के सारे लोग यहाँ पर आकर के गीत गाते हुए परमेश्वर की स्तुति आराधना जो करते हैं ये देखने में बहुत ही अद्भुत और बहुत ही सुंदर है. आणि देवाचे जे लोक आहे या ठिकाणी येत आहेत, देवाची स्तुती गात आहेत आणि जे आहे गौरव स्तवन गात आहे ते सर्व पाहून मी खूप आनंदी आहे. Now let us turn our scripture to Luke the Gospel chapter 19 verse 9. Luke the Gospel 19 chapter verse 9. आइए हमारे धर्मशास्त्र को लूक रचित सुसमाचार अध्याय 19 वचन 9 को हम लोग पढ़ेंगे. या आपल्या आजच्या मननासाठी लूक शुभवर्तमान याचे 19वे अध्याय याचे 9वे वचन आपण पाहूया. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. तब यीशु ने उससे कहा, आज इस घर में उद्धार आया है, इसलिए कि यह भी इब्राहिम का एक पुत्र है. And Jesus said unto him, this day is salvation come to this house, for so much as he also is the son of Abraham. Now here it is said that salvation has come to this house, for so much as he also is the son of Abraham. और यहाँ पर इस प्रकार लिखा है कि आज इस घर में उद्धार आया है, इसलिए कि यह भी अब्राहम का पुत्र है. आणि या ठिकाणी असे लिहिण्यात आलेले आहे, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. Now here we read about Zacchaeus. Zacchaeus was a man, as we read in the first verse, he was a man living in Jericho. और यहाँ पर अगर हम लोग पहले वचन को पढ़ करके देखते हैं तो जक्काई के संबंध में लिखा है कि जक्काई नामक एक व्यक्ति यरीहो में वास करता था. आणि आपण जेव्हा पहिले वचनाकडे पाहतो त्यावेळेस तिथे असे लिहिण्यात आलेलं आहे की जक्काई नावाचा जो व्यक्ती आहे तो यरीहो मध्ये राहत होता. And he was a publican and also he was a very rich man. वो एक चुंगी लेने वाला था और बहुत ही धनी भी था. आणि तो मुख्य जकातदार असून तो श्रीमंत होता. But that Zacchaeus must be made as a son of Abraham. और ये जो जक्काई था वो अब्राहम का पुत्र होकर के बदल गया. आणि हा जो जक्काई आहे तो अब्रामाचा पुत्र होऊन बदललेला आहे. Even today, as God has come in our midst to tell that you and everyone must become the son of Abraham. और आज भी शाम के वक्त में हमारा परमेश्वर हमारे बीच में यही कहना चाहता है कि आप और आप में से प्रत्येक अब्राहम के संतान होकर के बदल जाना चाहिए. आणि आज संध्याकाळी देखील प्रभू येशू ख्रिस्त हे सांगू इच्छित आहे, तुम्ही आणि आपण सर्व जे आहे अब्रामाचे पुत्र होऊन बदलले पाहिजे. Because Abraham was a man who left the country, he went to Canaan. और अब्राहम एक ऐसा व्यक्ति था जो अपने देश गांव छोड़ के कनान की ओर यात्रा किया. आणि अब्राहम असा एक व्यक्ती होता जो आपले देश सर्व काही सोडून जे आहे कनानाकडे तो प्रवास केला. In Genesis the 12th chapter verse 1, उत्पत्ति की किताब अध्याय 12 वचन 1. उत्पत्तीचे पुस्तक 12 अध्याय याचे पहिले वचन. यहोवा ने अब्राहम से कहा, अपने देश और अपनी जन्मभूमि और अपने पिता के घर को छोड़कर उस देश में चला जा जो मैं तुझे दिखाऊंगा. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तो आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बाबाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. Now the Lord had said unto Abraham, get thee out of thy country and from thy kindred and from thy father's house unto a land that I will show thee. Here God has given an instruction that he must leave the country, the place where he was living with his father, kindred, and he must go to the place what God is showing to him. और यहाँ पर परमेश्वर यहोवा ने अब्राहम को इस प्रकार एक निर्देश दिया कि जो अपने कुटुंबियों के साथ, पिता के साथ, परिवार के साथ जिस देश में तू रहता है उसे छोड़ करके मैं बताने वाला, दिखाने वाले देश की ओर तो निकल पड़ना चाहिए. आणि परमेश्वर जे आहे अब्रामास एक सूचना देत आहे की ज्या देशी तू राहत आहे, आपले नातेवाईक, आपले बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशी तू जा. Now as we read in the 5th verse, he was going towards the Canaan.
और 5वें वचन को पढ़ते हुए देखें तो देखते हैं कि वो कनान की ओर जाने लगा। आणि जेव्हा आपण 5व्या वचनामध्ये वाचतो त्यावेळेस तो कनान देशाकडे निघाला. Read that. आपली बायको सारा, आपला पुतला लोट यांनी मिळवलेले सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्याने मिळवलेले माणसे हे घेऊन अब्राहम कनान देशात जाण्यास निघाला व कनान देशात जे ते जाऊन पोहोचले. सो अब्राम अपनी पत्नी सारे और अपने भतीजे लूत को और जो धन उन्होंने इकट्ठा किया था और जो प्राणी उन्होंने हारान में प्राप्त किए थे सबको लेकर कनान देश में जाने को निकल चला और वे कनान देश में आ भी गए. And Abraham took Sarai his wife and Lot his brother's son and all the substance that they had gathered and the souls that they had gotten in Haran, and they went forth to go into the land of Canaan, and into the land of Canaan they came. So now they made all plan. God had asked them to go to the place where God is showing. Accordingly, God has shown the place of Canaan. Accordingly, they were able to reach that place. और परमेश्वर के निर्देश के अनुसार और परमेश्वर ने जो जगह उन्हें बताया था उस बातों के अनुसार वे लोग कनान देश में आ गए. आणि जे काही सूचना परमेश्वराने त्यास दिले होते त्या सूचनेनुसार जे आहे ते सर्व कनान देशामध्ये गेले. Like that, each and everybody, we are not supposed to live in this world. We are not for this world. We have to go away because we are not permanently going to live in this world forever. That's why God is calling everybody to live what you are believing that is good. और इसी कारण से चूंकि हम इस संसार में सदाकाल रहने नहीं जा रहे हैं, ये संसार हमारे लिए सदाकाल का निवास स्थान नहीं है. इसी के लिए परमेश्वर हमें से प्रत्येकों के जीवन के संबंध में, हम हरेकों के जीवन के विषय में ये चाहता है कि इस संसार को छोड़ परमेश्वर जो जगह हमें दिखाना चाहता है वहां की ओर हम निकल पड़ना चाहिए. आणि जे आहे आपण या पृथ्वीवर जे आहे सर्वकालिक आपण राहणार नाही. यासाठी जो देश परमेश्वर आपल्याला दाखवत आहे त्या देशी जाण्यासाठी परमेश्वर आपले पाचारण करत आहे. Because you have to go to Canaan, that is a heavenly Canaan, that is Zion and Jerusalem. God is calling everybody and you have to prepare yourself to go to that place. क्योंकि परमेश्वर हमारे लिए एक स्वर्गीय कनान, एक स्वर्गीय देश को निर्माण कर रहा है. हमें से प्रत्येक लोग उस स्वर्गीय कनान में जाकर के पहुंचना है. और अगर हमें उस स्वर्गीय कनान में जाकर के पहुंचना है तो उस स्वर्गीय नया यरूशलेम मसीह में जाने के लिए इस पृथ्वी पर रहते हुए हमें एक प्रस्तुतिकरण, एक तैयारी का काम भी करना है. आणि जे आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त जे आहे एक स्वर्गीय कनान आपल्यासाठी तो बनवित आहे. सियोन यरूशलेमचे कनान तो बनवित आहे आणि त्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला या पृथ्वीमध्ये तयारी करावी लागेल. You and everybody, each and every one must be son of Abraham. As Abraham left the country, as he was moving towards the Canaan, you and I must be Abraham's son, living this world, the world which is not permanent, which is not always going to give any goodness. From this world, we had to go to a land which is going to flow milk and honey. हमें से एक लोग इसी प्रकार अब्राहम के संतान बनना है. जिस प्रकार अब्राहम अपने देश, जाति, कुटुंब को छोड़ करके कनान की ओर गया, वैसे ही ये संसार जो तत्कालीन है, सदाकाल स्थिर नहीं रहेगा. ये नाशवान संसार जिसमें कोई भी भलाई हमें नहीं मिलता है, हमें इसे छोड़ करके उस स्वर्गीय कनान की ओर जाना है जहां पर दूध और मधु की धाराएं बहती है. आणि ज्या प्रकारे अब्राहम जे आहे आपले सर्व कुटुंबीय, आपले नातेवाईक सोडून जे आहे त्या देशी तो गेला. आपल्याला देखील हे जग जे सर्वकालिक नाही याला सोडून जे आहे त्या देशी जायचे आहे ज्या देशामध्ये दूध आणि मधु याचे प्रभाव आहे. The land, what we are going to reach, is a beautiful land. I cannot explain how beautiful it is. और जिस देश में हम लोग जाने वाले हैं वो देश बहुत ही सुंदर है और उसका वर्णन, उसका बयान मैं भी नहीं कर सकता. आणि आपण ज्या देशी जाणार आहोत ते देश जे आहे अति सुंदर आहे आणि त्याचे वर्णन मी कदाचित करू शकत नाही. In Ezekiel chapter 20 verse 6, एजेकिएल की किताब उसके 20वें अध्याय के 6 वचन में, आणि इस्केलचे पुस्तक 20 अध्याय याचे 6व्या वचनामध्ये पाहिले असता it is said about Canaan, a Canaan which is flow milk and honey. और वहां पर कनान के विषय में लिखा है
कि वो कनान दूध और मधु की जहां पर धाराएं बहती है। आणि या वचनात लिहिण्यात आलेले आहे ते कनान देश जे आहे ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रभाव आहे. And not only that, it is said as in English as a glorious land, in Malayalam also a glorious land, but in Tamil it's a Singaramana Desam, a beautiful place which no one can explain. That is the heavenly Canaan. God, you and I is calling you. और वो जो देश के बारे में अगर हम लोग एज़ेकिएल की किताब को पढ़ करके देखें तो अंग्रेजी भाषा में मलयालम अनुवाद में पढ़ने के समय में वो बहुत ही तेजोमय महिमा से परिपूर्ण एक स्थान होकर के दिखाई देता है. आणि जे आहे आपण इतर भाषांतरामध्ये जसे मल्याळम इंग्लिश मध्ये आपण जे आहे भाषांतरामध्ये वाचून पाहिले असता ते देश जे आहे अति प्रज्वलित किंवा जे आहे गौरवाने भरलेले दिसून येते. Read that hymn. उसी दिन मैंने उनसे यह भी शपथ खाई कि मैं तुमको मिस्र देश से निकालकर एक देश में पहुंचाऊंगा जिसे मैंने तुम्हारे लिए चुन लिया है. वह सब देशों का शिरोमणि है और उसमें दूध और मधु की धाराएं बहती हैं. त्या दिवशी मी हात उचलून त्याच्या बरोबर शपथ केली की मी तुम्हास मिस्र देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुम्हासाठी पाहिलेल्या देशात आणीन. तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय. In the day that I lifted up mine hand unto them to bring them forth of the land of Egypt into a land that I had espied for them, flowing with milk and honey, which is the glory of all lands. So here, where God is taking you and I is a wonderful place. यहाँ पर लिखा है कि जिस स्थान में हमारा परमेश्वर आपको मुझको ले जाने जा रहा है वो बहुत ही अद्भुत और बहुत ही सुंदर स्थान है. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त तुम्हास व मला ज्या देशी घेऊन जात आहे ते देश खूप अद्भुत आणि जे आहे सौंदर्य आहे. Because in Daniel, what it is said, दानिएल की किताब में इसके संबंध में क्या लिखा है? आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये या संदर्भात काय लिहिण्यात आलेले आहे. in the 8th chapter, verse 9, और दानिएल की किताब अध्याय 8 वचन 9. दानिएलचे पुस्तक 8 अध्याय याचे 9 वचन. it is said about that land as a pleasant land. और वो देश बहुत ही सुंदर स्थान है. आणि ते देश जे आहे वैभवाने भरलेले आहे. फिर मैंने एक छोटा सा सींग और निकला और जो दक्षिण पूर्व और शिरोमणि देश की ओर बहुत ही बढ़ गया. त्यातला एका शिंगातून एक लहान शिंग निघाले. त्याची दृष्टी दक्षिणेस पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे पराकाष्ठेची झाली. And out of one of them came forth a little horn, which waxed exceeding great toward the south and toward the east and toward the pleasant land. So this is called the pleasant land. और ये एक शिरोमणि देश बहुत ही सुंदर देश है. आणि हे जे देश आहे ते वैभवी पराकाष्ठाचे देश आहे. In Hosea, the 9th chapter, it is said it is as a holy land. और होशे की किताब में हम लोग पढ़ने के समय में लिखा है कि वो देश पवित्र नगर है. आणि जे आहे होशेच्या पुस्तकात आपण वाचून पाहिले असता ते देश जे आहे पवित्र देश आहे. In Hebrews 11th chapter verse 9, it is said that the land of promise. और इब्रानी की किताब 11 अध्याय के 9 वचन में इस देश के संबंध में लिखा है ये वायदे का देश है. आणि जे आहे इब्री लोकास पत्र 11 अध्यायाच्या 9 वचनात वाचून पाहिले असता हे जे देश आहे ते अभिवचन दिलेले किंवा वचन दत्त देश आहे. And just like Abraham who left Haran, such a way you must leave this world. You must never like to live for this world, but you must always prepare to go to that heavenly Canaan. और जिस प्रकार अब्राहम उस हारान देश को छोड़ करके निकल पड़ा वैसे ही हम लोग भी इस संसार को प्रेम ना करते हुए परमेश्वर के स्वर्गीय देश की ओर निकल पड़ना चाहिए. आणि ज्या प्रकारे अब्राहम हरान देश सोडून जे आहे निघाला त्याच प्रकारे आपण देखील स्वर्गीय गोष्टीकडे प्रीती करून जे आहे आपण हे पृथ्वी सोडून आपण वाटचाल केली पाहिजे. And because you see Abraham leaving Haran and going toward that Canaan. और हम देखते हैं कि अब्राहम ने हारान देश को छोड़ा और कनान की ओर बढ़ा. आणि आपण पाहतो अब्राहम जो आहे हरान देश सोडला आणि कनानाकडे तो जाऊ लागला. Now he is leaving Haran. Haran means that present world which is dominated by the devil. और हारान को छोड़ने का अर्थ हारान का उस अर्थ हुआ कि ये इस वर्तमान के संसार को दिखाता है जिसका प्रभुता करने वाला
शैतान है। आणि त्या हरान या शब्दाचे अर्थ हे जे वर्तमानाची पृथ्वी आहे ती आहे आणि त्याचा जो अधिपती शैतान आहे त्यास ते दर्शविते. Haran mean mountain. Mountain mean the mountain. Matthew 4th chapter verse 8. He took Jesus to the exceeding high mountain and showing the world and the glory and the kingdom, everything. और हारान एक पहाड़ियों का क्षेत्र है। और मत्ती की किताब 4 अध्याय के 8 वचन को पढ़ते हुए देखने के समय में शैतान ने यीशु मसीह को एक ऊंचे पर्वत की चोटी पर ले गया और वहां पर इस संसार के सारे विभव और इस संसार के सारे तेज उसे दिखाया. आणि हरान हे देश आहे ते उंच डोंगरावर वसलेले देश आहे. मत्ती शुभवर्तमान 4 अध्याय याच्या 8व्या वचनाप्रमाणे जे आहे शैतान प्रभू येशू ख्रिस्ताला उंच ठिकाणी घेऊन जाऊन जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यासाठी तो सर्व वैभव दाखवू लागला. Even today the devil who is in Haran in the mountain showing the world to the people to think that he's the thing that they had to live for, that is the thing they had to dedicate themselves in such a way, he's giving a wrong impression about the future. और इसी प्रकार हारन जो पहाड़ की चोटी दिखाता है, शैतान हमें इस पहाड़ की चोटी पे ले जाकर के संसार की विभव को, संसार के ऐश्वर्य को दिखाते हुए हमारे अंदर इस प्रकार के प्रभाव डाल करके हमारे मन में इस प्रकार के छाप छोड़ देता है कि यही जीवन है, इसी के लिए जीना है और इसी के लिए भविष्य में आगे बढ़ना है. आणि याच प्रकारे शैतान जे आहे हरान नावाचं जे आहे पर्वताच्या शिखरावर आपणास घेऊन जातो आणि या पूर्ण जगाचे वैभव आणि या जगाची जे काही धनसंपत्ती आहे दाखवून जे आहे आपल्या मनामध्ये एक लालच उत्पन्न करीतो आणि जे आहे असे तो बोध करीतो की हेच जीवन आहे. He says, the kingdom, the glory belong to me. If you fall and worship me, that he was saying to Jesus. In such a way, he is saying to every people, every day, this kingdom, this glory of this kingdom, all belong to me. If you worship me, I will exalt you. That is the promise he is giving to the people. और यीशु मसीह के पास ये शैतान उस पर्वत के ऊपर जाकर के ये सारी वैभव और महिमा को दिखा करके कहा कि ये संसार मेरा है, इसकी महिमा और तेज मेरा है, अगर तू मुझे गिर के दंडवत करेगा तो ये मैं तुझे दूंगा. और वैसे ही आज भी ये शैतान हमें भी ये संसार की विभव और महिमा को दिखा करके कहता है और वो ये वायदा करता है कि अगर तू मुझे दंडवत करेगा तो ये संसार और ये संसार के सुख विलास सब कुछ मैं तुझे दूंगा. आणि जे आहे शैतान प्रभू येशू ख्रिस्तास जे आहे त्या उंच पर्वताच्या शिखरावर घेऊन जाऊन जे आहे तो असे म्हणू लागला की पहा या हे पृथ्वी माझी आहे, या पृथ्वीचे सर्व वैभव माझे आहे, जर तू मला नमन करशील तर हे सर्व वैभव मी तुला देईन. तसेच आज शैतान आपणास म्हणत आहे जर तुम्ही मला नमन कराल तर या पृथ्वीचे वैभव मी तुम्हास देईन. You should not believe the devil who is now alluding, who is enticing everybody. You should not believe him. But the word of God, Revelation 20 chapter verse 9, says he is a deceiving devil. और हम लोग इस शैतान के धोखे में नहीं आना. वो जो हमें मोहित कर रहा है, आकर्षित कर रहा है, उसके इस आकर्षण के पीछे ना आना. प्रकाशित वाक्य 12 अध्याय का 9 वचन में लिखा हुआ है कि वो झूठ का गणने वाला है और वो हर एक लोगों को भरमाता रहता है. आणि जे आहे आपण जे आहे या शैतानाच्या मोहपाशामध्ये येऊ नये, आपण भडकून जाऊ नये. प्रकटीकरणाचे पुस्तक 12 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये याविषयी सविस्तर लिहिण्यात आलेले आहे. He is an old serpent. He is deceiving the world, deceiving the people of the world. और वो पुरातन सर्प है, वो इस पृथ्वी को भरमा रहा है, सारे मानव जाति को धोखे में ला रहा है. आणि तो जुना अजगर आहे आणि तो लोकांना फसवीत आहे आणि पूर्ण पृथ्वीवरील लोकांस तो फसवीत आहे. Read that. पढ़ेंगे प्रकाशित वाक्य 12 का 9. 12th chapter verse 9, Revelation 12th chapter verse 9. He said that he is an old serpent. प्रकाशित वाक्य अध्याय 12 वचन में लिखा हुआ है कि वो एक बड़ा अजगर है. आणि जे आहे प्रकटीकरणाचे पुस्तक 12 अध्याय 9व्या वचनात लिहिलेला आहे तो एक मोठा अजगर आणि जुनाट साप आहे. और वो बड़ा अजगर अर्थात वही पुराना सांप जो इब्लीस और शैतान कहलाता है और सारे संसार का भरमाने वाला है, पृथ्वी पर गिरा दिया गया और उसके दूत उसके साथ गिरा दिए गए. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा
जो दियाबल व शैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आहे. And the great dragon was cast out, that old serpent called the devil and Satan, which deceiveth the whole world. He was cast out into the earth, and his angels were cast out with him. So here we read about the name given as a old serpent, deceiving serpent. और यहाँ पर हम देखते हैं कि जो नाम शैतान को दिया गया है वो है पुरातन सर्प, वो सर्प जो हर किसी को धोखा देता है, भरमाते रहता है. आणि जे आहे या शैतानास जे नाव देण्यात आलेले आहे ते नाव हे आहे की जुनाट साप, आणि तो सर्व लोकांस ठकवितो किंवा तो सर्व लोकांस फसवितो. In 2 Corinthians 4th chapter, verse 4 say, He is God of this world. He is a God of this world. और दूसरा कोरिन्थियों अध्याय 4 वचन 4 में इसके बारे में इस प्रकार लिखा है कि वो इस जगत का अधिपति है. आणि जे आहे दुसरी कोरिन्थीकरास पत्र 4 अध्याय याच्या 4थ्या वचनात लिहिण्यात आलेला आहे तो या जगाचा अधिपती आहे. In Ephesians chapter 6 verse 12, और एफिसी की पत्री अध्याय 6 वचन 12 में, आणि एफेसीकरास पत्र 6 अध्याय याचे 12वें वचनात He has been named as a ruler of our darkness. वो अंधकार का शासक करके उसका नाम दिया गया है. आणि अंधकाराचा तो शाश्वता असा त्याचे नाव देण्यात आलेले आहे. In Ephesians chapter 2 verse 2, अगर एफिसी की पत्री अध्याय 2 वचन 2 को देखें, आणि एफेसीकरास पत्र 2 अध्याय आणि 2 वचन पाहिले असता He will say to the prince of the power of the air. और वो इस आकाश के अधिकार का हाकिम है करके लिखा हुआ है. आणि जे आहे अंतरिक्षातील राज्याचा तो अधिपती आहे. That's why in this day you must understand He's having the dominion in this world. He's dominating everybody, eluding everybody, deceiving everybody, because He is the main person in this world. इस संसार में वही प्रभुता करने वाला, वही मुख्य व्यक्ति होने के कारण वो अपने अधिकार के अधीन में अनेकों को ला रहा है. अपने अधीन में लोगों को लाने के निमित्त अनेकों आकर्षित करता है, अनेकों को वो मोहित करता रहता है. आणि जो आहे तो या जगाचा अधिपती असल्या कारणास्तव तो सर्वांना त्याच्या नमन करण्यासाठी तो घेऊन येत आहे. त्या सर्वांना तो मोहित करत आहे. That's why in 2 Peter chapter 2 verse 20, इसी कारण से दूसरा पत्रस दूसरे अध्याय के 20 वचन में, आणि दुसरे पेत्राचे पत्र 2 अध्यायाच्या 20व्या वचनामध्ये पाहिले असता there is a pollution in the world. The world is having pollution and defilement. There is nothing apart from that. और इस संसार में एक सड़ाहट को हम लोग देखने पाते हैं. ये संसार पूरी सड़ रहा है, इसके अलावा इस संसार में कुछ भी नहीं. आणि जे आहे या जगाची जी आहे वाईट दशा आपण पाहत आहे त्या वाईट दशेपेक्षा जे आहे आणखी काही नाही. That's why in Ephesians chapter 4 verse 19, इसी कारण से एफिसी की किताब 4 अध्याय के 19 वचन में, आणि यामुळे ज्या एफेसीकरास पत्र 4 अध्यायाच्या 19व्या वचनात पाहिले असता only in this world you find about uncleanness, lasciviousness, that is all the lust is prevalent in this world. इसी कारण से संसार में हर एक प्रकार के लुचपन को, हर एक प्रकार के गंदे काम और अभिलाषाओं को इस संसार में हम देखने पाते हैं. आणि यामुळे जे आहे आपण या पृथ्वी तलावरती सर्व प्रकारची अशुद्धता आणि सर्व प्रकारची वाईट कृत्य आपण या जगात पाहतो. And the sin in this world, what is doing, it is only bringing a spiritual death in everybody. और ये पाप हर एक मनुष्य के जीवन में क्या कर रहा है? प्रत्येकों के जीवन में एक आत्मिक मृत्यु ले आ रहा है. आणि हे पाप मनुष्याच्या जीवनात काय करत आहे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आत्मिक मृत्यू ते घेऊन येत आहे. When they are spiritually dying or dead, when they are dead, they cannot see God. They have no sensibility of seeking God. They have no fear of God, no fear for holiness. और जब एक मनुष्य के अंदर पाप पर प्रभुता करता है, जब वो पाप में मरे हुए अवस्था में आ जाते हैं, ईश्वर को ढूंढने की लालसा, ईश्वर के प्रति होने वाला एक आग्रह उसके अंदर दूर हो जाता है, वो उससे नष्ट हो जाता है. आणि जेव्हा एक पाप जे आहे मनुष्याच्या जीवनामध्ये प्रभुत्व गाजविते त्यावेळेस जे आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला शोधण्याची जी लालसा आहे ते समाप्त होते. As we know, when a soul commits sin, it will die. और जब एक मनुष्य पाप करेगा, निश्चय वो मरेगा. आणि जेव्हा एक मनुष्य पाप करेल तो खात्रीशीर मरेल. So any soul committing sin,
it cannot live spiritually. अगर एक व्यक्ति पाप करता है, वो आत्मिक जीवन में जी नहीं सकता। आणि एक व्यक्ती जर पाप करत आहे तर तो आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. That's why you must understand in this evening, anyone committing sin, they cannot survive spiritually. इसी कारण से शाम के वक्त सुनने वाले हर एक इस बात को जान ले, समझ ले कि जो भी कोई पाप करता है वो आत्मिक जीवन में जी नहीं सकता. आणि यामुळे या संध्याकाळच्या वेळेमध्ये जितके लोक तुम्ही ऐकत आहात, तुम्ही लक्ष द्या, जितके पाप करीतात ते आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. Carnal minded people only see death only. और शारीरिक मनसा केवल मनुष्य के जीवन में मृत्यु ही जन्माता है. आणि शारीरिक जी वासना आहे ते मनुष्यास मृत्यूस घेऊन जाते. That's why here you can find how sin that is in the world is making a people to die spiritually. They have no sensibility at all to seek the Lord. और इसी कारण से संसार में हम देखते हैं कि मनुष्य पाप को करते जा रहा है, वो पाप में बढ़ते बढ़ते मर रहा है. उसके अंदर ईश्वर को ढूंढना है, सच्चे परमेश्वर को पाना है, ये आकांक्षा, ये आग्रह, ये लालसा उसमें दिखाई नहीं दे रहा. आणि जे आहे आपण यामुळे या जगामध्ये पाहतो, एक व्यक्ती पाप करत आहे, त्या पापामध्ये तो मरण पावत आहे आणि त्याच्यामध्ये ख्रिस्ताला शोधण्याची एक लालसा, एक अपेक्षा दिसून येत नाही. But now the devil that is present in the world is made to drink the sin like a water. और इस संसार में शैतान जो पाप कराता है, पानी के मान इन मनुष्य को पाप पीने के लिए उत्साहित करते रहता है. आणि जो शैतान जे आहे पाप करावयास लावत आहे, ते पाण्याप्रमाणे जे आहे तो पाप करावयास लावत आहे, पिण्यासाठी लावत आहे. In Job 15 chapter verse 16, अय्यूब की किताब 15वां अध्याय के 16 वचन में, इयोबाचे पुस्तक 15 अध्याय याचे 16 वचनात what it is said in that place, और उस जगह में वो क्या कहता है, how much more abominable. और मनुष्य कितना अधिक घिनौना है. आणि जे आहे या ठिकाणी असे लिहिण्यात आलेले आहे की मानवाची काय भ्रष्टता व अमंगळ कथा. How he is a filthy man. और वो किस प्रकार भ्रष्ट है, आणि तो कशा प्रकारे एक भ्रष्ट मानव आहे. Because he drinketh the iniquity like a water. क्योंकि वो कुटिलता को पानी के समान पीता है. कारण त्याचे पाखे तो पाण्यासारखे प्राशन करीतो. And today we can find people are loving sin and evil more than the good thing. आज संसार को देखने के समय मनुष्य भलाई से बढ़कर के बुराई को ही प्रेम करता है. आणि आज आपण जगामध्ये पाहिले असता मनुष्य चांगले कृत्य सोडून जे आहे वाईट कृत्य अधिक करत आहे. But we read in Psalm 52 verse 3, लेकिन 52 भजन के 3 वचन में हम पढ़ते हैं, आणि स्तोत्र 52 याचे 3रे वचन पाहिले असता, even though there is a good, they don't love the good but only evil. उन लोग भलाई होने पर भी वे लोग भलाई को प्रेम नहीं करते, बुराई को ही उन लोग प्रेम करते हैं. आणि जे आहे वाईट बऱ्यापेक्षा वाईटाची ती आवड धरितात. In Proverbs 2nd chapter verse 14, और नीति वचन 2 अध्याय के 14 वचन में, आणि नीतिसूत्रे 2 अध्याय याच्या 14व्या वचनात पाहिले असता, they are rejoiced to do evil. बुराई करने में वे आनंदित होते हैं. आणि दुष्कर्म करण्यात त्यांना आनंद वाटतो. So in this evening you must understand, the devil is in the world, is making anybody to commit sin, and they are desirous of sin and have death spiritually. और इस शाम के वक्त में हर एक लोग इस बात को भली भांति समझ ले कि शैतान प्रत्येक मनुष्य को पाप करवा रहा है, पाप में जीवन जीने के लिए मजबूर कर रहा है कि तुम्हारी लालसा केवल उसी में बनी रहे और अंत में तुम पाप में ही आत्मिक रीति में संपूर्ण रीति से मर जाओ. आणि आज संध्याकाळी तुम्ही सर्व जाणून घ्या, लक्षात घ्या की शैतान तुम्हास पाप करावयास लावत आहे आणि शेवटी जे आहे तुमची दशा मृत्यूमध्ये येण्यासाठी तो पापामध्ये तुम्हास ग्रासून ठेवत आहे. And one thing you must understand, Jesus always want to meet you. और एक बात को आप भली भांति जान ले, प्रभु यीशु मसीह सर्वदा आपसे मुलाकात करना चाहता है. आणि एक गोष्ट तुम्ही जाणून घ्या, सदैव प्रभू येशू ख्रिस्त तुमची भेट घेऊ इच्छितो. And we read about the Zacchaeus. He was also a man desirous to see Jesus Christ. और जक्कई नामक जिस व्यक्ति के बारे में हम देख रहे थे, उसके अंदर भी यीशु को देखना है, ये एक आग्रह था. आणि आपण ज्या जक्कयाविषयी वाचत होतो त्या जक्कयाच्या मनात देखील एक अपेक्षा होती की मी देखील प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिले पाहिजे. Because he had a sinful life, he had
exemplary life. Nobody liked him because of his unrighteous life. He was leading such a life. To find a solution, you want to see that Jesus. जक्कई एक पापी था, कोई उसको पसंद नहीं करता था, उसके अधार्मिकता के कारण से हर कोई उससे नफरत करते थे। वो अपने जीवन में एक समाधान चाहता था। यही कारण है वो यीशु को ढूंढ रहा था, यीशु को देखना चाहता था। आणि जक्कई एक पापी व्यक्ती होता, त्याच्या अधार्मिकतेमुळे जे आहे कोणी त्याची आवड धरीत नव्हते, परंतु तो समाधान शोधित होता आणि येशूला पाहण्यासाठी तो प्रयत्न करीत होता। हेच त्याच्यामध्ये एक चांगले गुण दिसून आले। He desires good life, righteous life, holy life, the life which God desires, but he was not able to achieve that. और उसका आग्रह है कि एक अच्छा जीवन जीऊं, एक धर्मी का सा जीवन जीऊं, एक ऐसा जीवन जीऊं जो परमेश्वर चाहता है। वो चाहता तो भला है, लेकिन उसे वो प्राप्त कर नहीं पा रहा। आणि जे आहे जक्कईची अपेक्षा तरी होती खरी की मी एक चांगले जीवन व्यतीत करावे, मी जे आहे नीतिमान असा पुरुष होऊन बदलावा, परंतु त्यास तो प्राप्त करू शकत नव्हता। He was a man living in Jericho. Jericho means a cursed land, a cursed life. He was leading a life, a cursed life. वो व्यक्ति जक्कई जेरिहो वासी था। शब्द जेरिको कहने से एक श्रापित नगर, वो श्राप में वास करता था, श्राप के बंधन में वो पाया गया था। आणि जे आहे जक्कई एरियो वासी होता। एरियो या शब्दाचे अर्थ श्रापाने भरलेले आहे। In the 19th chapter, Luke the Gospel, in the 19th chapter, verse 1, we find Jesus is coming to that Jericho. लूक रचित सुसमाचार के 19 अध्याय पहले वचन में हम देखते हैं, देखो यीशु मसीहा यरीहो में प्रवेश किया। आणि जे आहे आपण लूक शुभवर्तमान याचे 19 अध्याय पहिल्या वचनात पाहतो, पहा प्रवेश ख्रिस्त जे आहे एरियो मध्ये प्रवेश केलेला आहे। Why whoever living in Jericho, in that cursed life, you want to lift everybody to that wonderful life, to be called the sons of Abraham. जितने भी लोग उस श्रापित नगरी यरीहो में वास कर रहे हैं, उस लोग सबको छुड़ा करके एक बहुत ही सुंदर एक अद्भुत जीवन देने के निमित्त यीशु आज यरीहो में प्रवेश किया। आणि जितके लोक जे आहे त्या श्रापग्रस्त नगरामध्ये एरियोमध्ये वास करत आहे, त्या सर्वांना जे आहे त्या श्रापाच्या बंधनातून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त एरियोमध्ये प्रवेश केलेला आहे। In Joshua, the 6th chapter, verse 26, यहोशू की किताब अध्याय 6 के 26 वचन में, आणि 6th chapter, verse 26. यहोशू अध्याय 6 वचन 26, यहोशूचे पुस्तक 6 अध्यायाचे 26 वचन। And he is cursing Jericho, and whosoever tried to raise a building or build Jericho, he will be cursed, and he will lose his firstborn, even the youngest son. In such a way, curse was proclaimed against Jericho. यहोशू यरीहो को देख करके श्राप देता है, कहता है यरीहो एक श्रापित नगरी है, और जो भी कोई यरीहो को बनाएगा और उसका पहला बेटा भी और उसका बाद में भी उसके पुत्र लोग मरेंगे। इस प्रकार एक श्राप यहोशू यरीहो को देता है। यरीहो एक श्राप का नगर है। आणि यहोशुआ जे आहे यरीहो नगरास अशा प्रकारे श्राप देत आहे, जेव्हा एरियोचा पाया घातला जाईल त्यावेळेस त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याचा वेशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल। And he was found in the Jericho where the curse was found. और उसने उस देश को देखा जहां पर श्राप दिखाई दे रहा है। आणि त्या नगराकडे तो त्या देशाकडे पाहत आहे ज्या नगरात श्राप भरलेले आहे। In 1 Kings, the 16th chapter, verse 34, पहला राजा 16 अध्याय उसके 34 वचन में, आणि पहिले राजाचे पुस्तक 16 अध्याय याचे 34 वचन। now the Bethel man belonged to Bethel is here. He is now started building that Jericho. और बेथेल वासी हिएल यरीहो को फिर बसाने को गया। आणि बेथेलकर हिएल याने यरीहो नगर पुन्हा वसविणे चालू केले। And the curses came upon, according what it was proclaimed by Joshua, that the eldest son, youngest son will die. Accordingly also they were dead. और जब ये हिएल इस यरीहो को बनाने को आरंभ किया, यहोशू ने जो यरीहो के संबंध में श्राप दिया था उसी के अनुसार हिएल का जेठा मर गया। आणि जेव्हा हिएल एरियो नगर वसू लागला त्यावेळेस जे आहे यहोशुआचा शापाप्रमाणे त्याचा ज्येष्ठ पुत्र मरण पावला।
I read that 1 Kings 16:34. पहला राजा अध्याय 16 वचन 34 पढ़ेंगे। पहिले राजाचे पुस्तक 16 अध्याय याचे 34 वचन वाचूया। उसके दिनों में बेतलेहमवासी हियेल ने यरीहो को फिर बसाया। जब उसने उसकी नींव डाली तब उसका जेठा पुत्र अबीराम मर गया, और जब उसने उसके फाटक खड़े किए तब उसका लोहरा पुत्र सगूब मर गया। यह यहोवा के उस वचन के अनुसार हुआ जो उसने नून के पुत्र यहोशू के द्वारा कहलवाया था। In his days did Hiel the Bethelite build Jericho. He laid the foundation thereof in Abiram his firstborn, and set up the gates thereof in his youngest son Segub, according to the word of the Lord which he spake by Joshua the son of Nun. Now here you can find how cursed is the land of Jericho. यहाँ हम देखने पाते हैं कि ये यरीहो देश देखो कितना अधिक श्रापित है। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे यरीहो नगर आहे किती श्रापित आहे। No one can survive because of the curse. श्राप के कारण कोई यहाँ पर जीवन निर्वाह नहीं कर सकता। आणि या शापामुळे या ठिकाणी कोणाचेही जीवन या ठिकाणी जगू शकत नाही। In Jeremiah 23rd chapter verse 10, और यिर्मयाह की किताब उसके 23वें अध्याय में, आणि इर्मियाचे पुस्तक याचे 23व्या अध्यायात because of the curse, the land is mourning. और श्राप के कारण ये देश रो रहा है, दोहाई दे रहा है। आणि श्रापामुळे जे आहे हे देश रडत आहे, ते जे आहे आरोळी मारत आहे। Where there is a curses, there is no joy, only lamentation, mourning, crying, weeping is the only thing that could be seen. जहाँ कहीं श्राप है वहाँ कोई आनंद नहीं दिखाई देता, केवल रोना, केवल विलाप, केवल शोक और केवल आंसू ही आंसू दिखाई देते हैं। आणि जे नगर शापाने भरलेले आहे त्या ठिकाणी आनंद दिसून येत नाही, त्या ठिकाणी फक्त रडणे आणि शोक दिसून येतो। Now while you turn Deuteronomy 28th chapter, वर्तमान व्यवस्था विवरण उसकी 28वें अध्याय में, अनुवादाचे पुस्तक 28व्या अध्यायामध्ये, and whatever the work whichever done, and if it is the curse mean, it will never be prosperous. और परमेश्वर जो भी कोई व्यक्ति श्राप के कामों को करता है उसका कोई भी बात में समृद्धि नहीं होता। आणि जो कोणी व्यक्ती श्रापित कार्य करीतो त्याचे कार्य सिद्धीस येत नाही। What we read in the 28th chapter, व्यवस्था विवरण 28वें अध्याय में हम क्या पढ़ते हैं? what we read in the 39th verse, उसके 39 वचन में, अनुवादाचे पुस्तक 28वे अध्याय याचे 39वे वचन, thou shalt plant the vineyard and dress them, और तू दाख की बारी लगा करके उसमें काम तो करेगा, आणि तू द्राक्षमळ लावून त्याची मशागत करशील, but shall neither drink of the wine nor gather the grapes, for the worm shall eat them. परंतु उनकी दाख मधु पीने ना पाएगा, वरन फल भी तोड़ने ना पाएगा। पण तुला द्राक्षरस प्यायवायला मिळणार नाही आणि द्राक्षे खुडावायलाही मिळणार नाहीत। Whatever the work, whatever the endeavor, whatever the efforts you make on this earth, that will never be fruitful. It will only bring curses, losses out of losses. That is called the Jericho. और जो भी कुछ हम काम करते हैं, परिश्रम करते हैं, प्रयत्न करते हैं, किसी में भी समृद्धि ना होगा, केवल नुकसान और भारी नुकसान, क्योंकि यरीहो में हम वास कर रहे हैं। आणि आपण कोणतेही कार्य करू द्या त्याच्यामध्ये आपले यश प्राप्ती होणार नाही, नुकसानच नुकसान होईल, कारण आपण यरीहो मध्ये राहतो। But God wanted that you had to be a son of Abraham. लेकिन परमेश्वर चाहता है कि आप अब्राहम के संतान बन जाना चाहिए। परंतु प्रभू येशू ख्रिस्त इच्छित आहे तुम्ही अब्राहमाचे पुत्र व्हावे। You must leave Haran and prepare your journey toward the heavenly Canaan. और तुम इस हरान को छोड़ करके उस स्वर्गीय कनान की ओर जाने की तैयारी करना चाहिए। आणि तुम्ही जे हे हरान देश आहे ते सोडून जे आहे स्वर्गीय कनानाकडे तुम्ही प्रवास चालू केला पाहिजे। In John the Gospel 15 chapter verse 19, यूहन्ना रचित सुसमाचार अध्याय 15 वचन 19, आणि योहान रचित सुसमाचार 15 अध्याय याचे 19वें वचन, I have chosen you from this world. मैंने तुम्हें जे संसार से चुन लिया है, आणि मी तुम्हास जे आहे जगातून निवडून घेतलेले आहे। And also in John the Gospel, और यूहन्ना रचित सुसमाचार में और भी, आणि योहान शुभवर्तमानामध्ये आणखी पाहिले असता in the 18th chapter verse 36, 18 अध्याय के 36 वचन में, 18 अध्याय याचे 36व्या वचनात what he says,
और वो क्या कहता है? आणि तो काय म्हणत आहे? My kingdom is not of this world. मेरा राज्य इस संसार का नहीं। आणि माझे राज्य या जगाचे नाही। You must understand, the kingdom of Jesus is not of this world. अब इस बात को भली भांति समझ ले, यीशु मसीह का राज्य इस संसार का नहीं। आणि तुम्ही लक्षपूर्वक जाणून घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे राज्य आहे या जगाचे राज्य नाही। And he had chosen you from this world to live for him alone. और उसने आपको इसके लिए चुन लिया, इस संसार से इसलिए चुन लिया कि मात्र उसके लिए और केवल उसके लिए जीवन बिताएं। आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हास या पृथ्वीवरून यासाठी निवडून घेतले की फक्त आणि फक्त तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी जीवन जगावे। In James 4th chapter verse 4, याकूब की पत्री अध्याय 4 वचन 4, याकोबाचे पत्र 4 अध्याय याचे 4 वचन। if you love the world, you are enemy to God. अगर इस संसार से तुम प्रेम रखोगे तो आप ईश्वर के शत्रु बन जाओगे। आणि जर तुम्ही जगासोबत मैत्री कराल तर तुम्ही देवाबरोबर जे आहे वैर करत आहात। You need not love the world. इस संसार को प्रेम ना करो। या जगावर तुम्ही प्रेम करू नका। And what we know about the Zacchaeus, और जक्काई के संबंध में हम क्या जानते हैं? आणि जक्कयाविषयी आणखी आपण काय पाहतो? he was a chief of publican. और वो चुंगी लेने वालों में प्रधान था। आणि तो एक मुख्य जकातदार होता। What is meant by a publican? और ये चुंगी लेने वाले का अर्थ क्या है? आणि या जकातदाराचे अर्थ काय? They won't admit their fault and they won't humble themselves. वो अपने आप को नम्र नहीं करते और ना ही अपनी गलतियों को मानते हैं। आणि ते स्वतःस नम्र करत नाही किंवा आपले चुका ते स्वीकारत नाही। In Matthew 18 chapter and 15 and 17, मत्ती रचित सुसमाचार के 18 अध्याय के 15 और 17 वचन में, मत्ती सुवर्तमान 18 अध्याय याचे 15 आणि 17 वचनात पाहिले असता what he says in the 15th verse, if you give a counsel, if anybody never accept, he is like a publican. अगर तुम किसी को सलाह देते हो, अगर वो आपकी सलाह को नहीं लेता तो वो व्यक्ति चुंगी लेने वाले के समान है करके यीशु कहता है। आणि जर तुम्ही कोणास बोध देत असाल आणि तो तुमचे बोध स्वीकार करत नाही तर तो त्या जकातदाराप्रमाणे आहे असे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे। The publican never accept his fault, his error. He never humble himself. That is the position of the publican. एक चुंगी लेने वाला, एक महसूल लेने वाला, वो कभी अपने गलती को मानता नहीं, वो अपने भूल चूक को कभी भी समझता नहीं, वो अपने आप को कभी भी दीन नहीं करता। आणि जे आहे जो जकातदार आहे आपले चुका जे आहे तो स्वीकार करत नाही, कबूल करत नाही, तो नम्र होत नाही आणि त्यासाठी तो पश्चाताप करत नाही। Because they are the tax collector. They will collect the money unrighteously. Nobody can question them. Such is the rude nature of those publicans. और ये महसूल लेने वाले, चुंगी लेने वाले होने के कारण अधार्मिक और अन्याय की रीति से लोगों से पैसा वसूल करते हैं और अपने कठोरता को दिखाते हैं, कभी भी अपने गलती को मानते नहीं। आणि जे आहे हे जे जकातदार आहे अनीतिमत्वाने जे आहे अन्याय करून जे आहे इतरांकडून लुबाडून घेतात, ते त्यांच्यावर दया दाखवित नाही। Now he is now realizing his position. किंतु आज जक्काई अपनी गलतियों को समझता है। परंतु आज जक्कय त्याचे चुका तो जाणतो। That's why what the Bible says about the publican. इसी कारण से इस जक्काई के बारे में धर्म शास्त्र क्या कहता है? यामुळे या जक्कयाविषयी पवित्र शास्त्र काय सांगत आहे? As we read Luke the Gospel 7th chapter verse 29. लूक रचित सुसमाचार 7वें अध्याय के 29 वचन में जैसे हम पढ़ते हैं, लूक शुभवर्तमान 7 अध्याय याचे 29व्या वचनात ज्या प्रकारे आपण वाचतो, They go to kingdom of God. They go to heaven. और वे लोग परमेश्वर के राज्य में और परमेश्वर के स्वर्ग राज्य में वे लोग प्रवेश करेंगे। आणि ते जे आहे देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील। Even the publican, when they humble themselves, when they accept Jesus, they can go to heaven. एक चुंगी लेने वाला व्यक्ति भी अपने आप को नम्र करने से, यीशु को अपने जीवन में ग्रहण करने से निश्चय वो भी स्वर्ग जाएगा। आणि एक जकातदार जे आहे स्वतःस नम्र केला असता, लहान बाळकाप्रमाणे केले असता, तो देखील खात्रीने स्वर्गात जाईल। In Matthew 21:31, मत्ती रचित सुसमाचार 21वें अध्याय के 31 वचन में, मत्ती शुभवर्तमान 21 अध्याय याचे 31व्या वचनात वाचून पाहिले असता,
only in the latter part of that Jesus say, public can also go to the kingdom of God. और उस 31 वचन के आखिरी भागों को पढ़ करके देखियो कि वहां पर चुंगी लेने वाले भी परमेश्वर के राज्य में प्रवेश करेंगे करके यीशु ने कहा। आणि जे आहे 31व्या वचनाच्या शेवटच्या ओळीमध्ये असे लिहिण्यात आलेले आहे, जकातदार व कसबिणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातील. In Luke the Gospel 7th chapter verse 29, लूक रचित सुसमाचार 7वें अध्याय के 29 वचन में आणि लूक शुभवर्तमान 7 अध्याय याच्या 29व्या वचनात पाहिले असता, even the publican are surrendering for baptism. चुंगी लेने वाले भी महसूल लेने वाले भी अपने आप को बपतिस्मा के लिए सौंपने लगे। आणि जकातदार देखील जे आहे देवाच्या नीतिमत्वाला मान्य देऊन जे आहे बाप्तिस्मासाठी सोपून देऊ लागले. Because they are tax collector, they are rich in the world. वे लोग चुंगी लेने वाले संसार में धनी लोग, आणि जे आहे जकातदार जे आहे या जगामध्ये श्रीमंत लोक होते. But that did not give any kind of meaning in the life. लेकिन ये सारा धन संपत्ति पदवी स्थान आपके जीवन को कोई अर्थ नहीं देता। परंतु हे सर्व मान पद आणि जे श्रीमंती आहे तुमच्या जीवनास काही अर्थ देत नाही. In 1 Timothy 6th chapter verse 9, पहला तिमोथी 6 अध्याय के 9 वचन में पहिले तिमोथीकरास पत्र 6 अध्याय याच्या 9व्या वचनामध्ये वाचून पाहिले असता, when they love, when they desire to be rich, they will enter into many temptations. जब वे लोग धनी होना चाहते हैं अनेक प्रकार के परीक्षा के फंदे में फंसते चले जाते हैं। आणि जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पाशात ते बुडून जातात. And they will be like a fools. They will be having all kind of sins in the life. वे लोग मूर्ख बन जाते हैं, जीवन में हर प्रकार के पाप आ बैठती है। आणि ते अमूर्ख बनतात आणि सर्व प्रकारच्या बंधनात ते सापडतात. Even the riches, whatever they have, that will never stand for a long time. It will vanish away. और जो धन संपत्ति को वे लोग पकड़े हुए हैं वो भी अधिक समय तक उनके साथ नहीं रहता, वो भी माया हो जाता है, वो भी गायब हो जाता है। आणि जे धन त्यांनी जे आहे जमा केलेली आहे ते पुष्कळ वेळ त्यांच्या सोबत राहत नाही, ते देखील एका अनेक वेळेमध्ये नष्ट होते. In James chapter 1 verse 11, याकूब की किताब उसके पहले अध्याय के 11 वचन में याकोबाचे पत्र पहिल्या अध्यायाचे 11व्या वचनात what it is said about the riches, a rich man. और धनी और धनवान के विषय में क्या लिखा है? आणि जे धनवान आणि श्रीमंत लोक आहे याविषयी काय लिहिण्यात आलेले आहे, Like a grass that wither away, the flower that wither away, in such a way the rich man, his riches, his position, everything will wither away. जिस प्रकार घास सूख जाता है और उसका फूल भी झड़ जाता है, वैसे ही धनवान का जीवन भी धूली में मिल जाता है. आणि ज्या प्रकारे गवत जे आहे कोमजून जाते आणि फूल जे आहे गळून जाते, त्या प्रकारे ती धनवानाचे देखील जीवन जे आहे असे कोमजून जाईल. Today you may be like a publican. You may desire to be a rich man, but that will never stand for a long time. आप एक चुंगी लेने वाले व्यक्ति के समान एक धनी व्यक्ति बनने के लिए आग्रह करते हो, लेकिन ये जो आपका आग्रह, ये जो धन संपत्ति है, सदा काल स्थिर न रहेगा. आणि तुम्ही त्या जकातदाराप्रमाणे जे आहे धनवान होऊ पाहता, अपेक्षा करिता तुमचे हे जे धन आहे ते सर्वकालिक राहणार नाही. In Proverbs 23rd chapter verse 5, और नीति वचन 23 के 5वें नीती सूत्रे 23 अध्यायाचे 5वें वचनात, if we have a riches like an eagle which is taking his wing, which fly away, in such a way the eagle, like your riches, one day will take his wings and fly off. और वहां पर इस प्रकार लिखा हुआ है कि जिस प्रकार उका पक्षी के पंख होते हैं और वो पंख फैला करके जिससे उड़ जाता है, वैसे ही तेरा धन संपत्ति एक दिन उड़ जाएगा. आणि या ठिकाणी असे लिहिण्यात आलेले आहे, ज्या प्रकारे जे आहे गगनात उडणारे गरुड पक्षी जे आहे आपले जे आहे पंख लांब करून उडते, तसे तुझे धन देखील एक दिवस नाहीसे होईल. I read Proverbs 23rd chapter verse 5. नीति वचन अध्याय 23 वचन 5 पढ़ें. नीती सूत्रे 23 अध्याय याचे 5वें वचन वाचूया. क्या तू अपनी दृष्टि उस वस्तु पर लगाएगा जो है ही नहीं, वो का पक्षी के समान पंख लगाकर निसंदेह आकाश की ओर उड़ जाता है. Wilt thou set thine eyes upon that which is not? For riches certainly make themselves wings, they fly away as an eagle toward heaven. So like an eagle having the wings, the riches will fly off from you. आकाश उकाब की पक्षी पंख लगा करके उड़ने के समान तेरी धन संपत्ति भी
एक दिन उड़ जाएगा, तेरे से दूर चले जाएगा. आणि ज्या प्रकारे गरुड पक्षी जे आहे आपले पंख पसरून उडते, तसे तुझे धन देखील जे आहे एक दिवस पंखाप्रमाणे उडून जाईल. What it is said in Ecclesiastes 2nd chapter verse 18. सबोपदेशक दूसरे अध्याय के 18 वचन में क्या लिखा है? उपदेशक दुसऱ्या अध्यायाच्या 18व्या वचनात काय लिहिण्यात आलेले आहे? What he says, I hate all the work, the labor that I labor, because one day I had to live for somebody else. ये सारे पृथ्वी पे करने वाला जो परिश्रम का प्रतिफल है, इससे मैं घृणा करता हूं, क्योंकि एक दिन ये फल किसी और मनुष्य का हो जाएगा. आणि जे काही परिश्रम मी केलेले आहे त्या सगळ्यांचा मला वीट आहे, कारण ते सर्व मला ठेवून जावे लागेल. In Jeremiah 17 chapter verse 11. यिर्मयाह की किताब अध्याय 17 वचन 11 में. इर्मियाचे पुस्तक 17 अध्याय याच्या 11व्या वचनात वाचले असता, Like a partridge which is sitting upon the egg, but you'll never hatch it. It will sit upon it thinking that one day young one will come out, but nothing will come out. And such is the riches of anybody. Whatever they are having, riches, in the middle of their age, they die, leaving to somebody else. और 17 अध्याय के 11 वचन में देखने पाते हैं कि जो धन को बटोरता है वो उस तीतर के समान होता है जो दूसरी चिड़ियों के लिए दिए हुए अंडे को सेती है. ये जो धन संपत्ति हमने संग्रह किया है, एक दिन हमारे हाथ से चले जाएगा और कोई दूसरा जाकर के उसे भोगेगा या उसमें वो रहेगा. आणि जे आहे 17 अध्यायाच्या 11व्या वचनात असे आपण वाचतो, जे काही धन आपण अन्यायाने मिळवलेले आहे ते तितर पक्षीप्रमाणे जे आहे न घातलेल्या अंडीप्रमाणे जे आहे ते उबविते, तसे आपले धन एक दिवस नाहीसे होईल. Like that, you must understand, like Zacchaeus. He understood riches, what he had earned, that will never give any goodness, any meaning. And that's why you want to come to Jesus. हम लोग भी जक्कई के समान जो इस बात को समझ गया कि मेरी जो आमदनी है, जो मेरा जो धन संपत्ति है, उससे कोई भलाई होने नहीं वाला, उससे कोई लाभ नहीं, यही बात को समझ करके वो यीशु को ढूंढने लगा, वो यीशु को देखने के लिए चाहा. आणि जे आहे जक्कई ही गोष्ट तो समजला होता की जे काही धन मी जे आहे जमा केलेले आहे त्याचे काही देखील लाभ नाही, म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताला शोधू लागला. As Jesus entered into the house of Zacchaeus, और जैसे यीशु मसीह जक्कई के घर में प्रवेश करने को था, आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जक्कईच्या घरी प्रवेश करणार होता, as we read in Luke 19 chapter verse 8, लूक रचित सुसमाचार अध्याय 19 के 8 वचन में जैसे हम पढ़ते हैं, जेव्हा आपण लूक सुवर्तमान 19 अध्यायाच्या 8व्या वचनात पाहतो, you could understand how much he had removed when Jesus entered into his house. और हम यहाँ पर उस वचन को पढ़ते हुए देखने पाते हैं, यीशु उसके घर में प्रवेश करने में उसके जीवन में कितना एक आनंद और खुशी दिखाई दिया. आणि जेव्हा या वचनात आपण पाहतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या घरी प्रवेश केलेला आहे, त्याच्या जीवनामध्ये एक आनंद, एक उल्हास दिसून आलेला आहे. He realized how he was unrighteous, how he was gathering money unrighteously. वो इस बात को समझने लगा कि वो कितना अन्याय से धन को कमाया है, वो कितने अधार्मिकता से इस संपत्ति को जोड़ा है. आणि तो या गोष्टीला समजू लागला की किती अन्यायाने जे आहे तो धन कमविलेला आहे आणि किती अनितीमत्वाने त्याने धन जे आहे साठवून ठेवलेले आहे. That's why he says, I will give it fourfold, because if I had taken unrighteously, I won't keep it inside my house. I will throw it away. I will give it to the poor. I want to be holy. I want to be relieved out of all this kind of burden of sin. इसी कारण से उस दिन जब यीशु के घर में प्रवेश करने को था, जक्कई ने कहा कि मैंने अन्याय से अगर कोई भी धन संपत्ति को संग्रह किया है, मैं 4 गुना उसे लौटा दूंगा. मेरी संपत्ति का आधा संपत्ति में मैं कंगालों को बांट दूंगा, क्योंकि मुझे इन सब प्रकार के बंधनों से मुझे छुटकारा चाहिए. आणि यामुळे जे आहे प्रभू येशू ख्रिस्त जक्कईच्या घरात प्रवेश करण्याआधी जक्कई या प्रकारे म्हणत आहे की जर मी अन्यायाने कुणाचे काही घेतले असेल तर ती मी चौपट परत करीन आणि माझे अर्धे द्रव्य दारिद्र्यास देऊन टाकीन. Like that tonight, did Jesus want to come to your house? वैसे ही आज यीशु मसीहा आपके जीवन रूपी घर में आना चाहता है. आणि त्याच प्रकारे आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात येऊ इच्छित आहे. What we read about is Zacchaeus. जक्कई के संबंध में हम क्या पढ़ते हैं? जक्कईविषयी आपण काय वाचतो? When he had a desire to see Jesus, he had no chance of going or
approaching, reaching near that Jesus. जब उसके अंदर ये आग्रह हुआ कि मैं यीशु को जाकर के देखूं, तो उसके उस आग्रह के अनुरूप ऐसा कोई मौका, ऐसा कोई संभावना नहीं था कि वो यीशु तक पहुंच सके और उसको जाकर के देख सके. आणि जेव्हा त्याच्या मनामध्ये एक इच्छा उद्भवली किंवा त्याची एक अपेक्षा झाली की मी येशू ख्रिस्ताला पाहावे, परंतु त्या ठिकाणी अशी काही संधी नव्हती की तो येशू ख्रिस्ताला पाहू शकत होता. The reason behind, he was a dwarf. He was small in stature. You cannot see Jesus because all are a little higher than him. That's why you couldn't see Jesus at all. कारण यह था कि जक्कई कद में नाटा था और वो छोटा होने के कारण और जितने अन्य लोग वहां पर खड़े थे वो उससे लंबे थे या बड़े थे. यही कारण था कि वो यीशु को देख नहीं पा रहा था. आणि याचे कारण हे होते की जक्कई ठेंगणा होता, उंचीने कमी असल्या कारणास्तव, आणि पुढे जे माणसे उभे होते ते उंचीने जास्त असल्या कारणास्तव तो प्रभू येशू ख्रिस्ताला पाहू शकत नव्हता. In Luke the Gospel 19 chapter verse 3, he was a small stature. He was not in the right level and he was a dwarf man. और लूक रचित सुसमाचार 19 अध्याय के 3 वचन इस प्रकार कहता है कि ये जक्कई एक नाटा था और वो सामान्य लोगों के समान ऊंचे कद वाला व्यक्ति नहीं था. आणि लूक शुभवर्तमान 19 अध्यायाच्या 3 वचनात पाहू शकतो जक्कई ठेंगणा होता आणि तो सर्वसाधारण लोकांसमान नव्हता. Like that you may be a dwarf, little of stature. You will never able to see Jesus. उसी प्रकार आप भी शायद नाटे होंगे, आपका शरीर का कद छोटा होगा और इसी कारण से आप यीशु को देख नहीं पा रहे होंगे. आणि कदाचित तुम्ही देखील ठेंगणे असाल, तुमची जी शरीराची उंची आहे ती कमी असेल, या कारणास्तव तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला पाहू शकत नसाल. In the Leviticus chapter 21, लेवी व्यवस्था 21वें अध्याय में लेवियाचे पुस्तक याचे 21व्या अध्यायामध्ये in the 17th verse, 17वां वचन, 17वे वचन, if anybody is a dwarf, when he had such a deformity in his body, he cannot come into the tabernacle in just offering the bread. और अगर कोई भी व्यक्ति किसी प्रकार का दोष रखता है, यदि वो कद में नाटा है, तो वो परमेश्वर के सम्मुख में जाकर के वो भेंट की रोटी को ले नहीं सकता, उसमें प्रवेश नहीं कर सकता. आणि जे आहे जर तुमच्या पुढील पिढीमध्ये तुमच्या वंशात जर कोणी काही व्यंग निघाले किंवा जर तो ठेंगणा असेल तर तो देवप्रीत्यार्थ अन्न अर्पणासाठी जवळ येऊ नये. In that chapter, the 20th verse says, he cannot approach the tabernacle like a priest offering those like a bread. और जिस प्रकार महायाजक या याजक जिस प्रकार वो रोटी को चढ़ावे में चढ़ाता है, इस प्रकार के कद वाले, इस प्रकार के छोटे या अन्य किसी प्रकार के दोष वाले कोई भी इस मिलाप वाले तंबू के समीप जा नहीं सकते. 20वें वचन में लिखा हुआ है. आणि जेव्हा याजक भाकरी जी आहे अर्पित असते त्यावेळेमध्ये जे आहे ज्याला व्यंग काही असेल किंवा तो ठेंगणा असेल किंवा काही त्याच्यामध्ये दोष आढळेल तो त्या ठिकाणी जाऊ नये असे वचनात लिहिण्यात आलेले आहे. Even in the Old Testament law could not make a man perfect. You could not even allow a man who is a dwarf into his tabernacle. That you must understand. But Jesus is waiting for you to give all kind of blessing for you. पुरातन नियम के व्यवस्था के अनुसार जो व्यक्ति बोना या नाटा है वो इस प्रकार के आशीष को प्राप्त नहीं कर सकता, वो मिलाप वाले तंबू में आकर के एक सिद्ध हो नहीं सकता. लेकिन आज प्रभु यीशु मसीह हर एक मनुष्य को, हर इस प्रकार के मनुष्य को भी आशीष देना चाहता है. आणि आपण जुन्या करारामध्ये पाहू शकतो ज्याच्यामध्ये दोष आहे, जो ठेंगणा आहे, नेत्रहीन आहे, असे लोक जे आहे अन्न अर्पण किंवा कोणतेही अर्पण अर्पू शकत नव्हते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला सर्व काही आशीर्वाद आहे. The law in the Old Testament never accept you. It cannot make you perfect. It cannot make you holy. It cannot forgive your sins. But that Jesus can forgive our sins. पुरातन नियम की व्यवस्था आपको क्षमा नहीं कर सकता, वो आपको ग्रहण नहीं कर सकता, वो आपको शुद्ध नहीं कर सकता, वो आपको सिद्ध कर नहीं सकता, किंतु प्रभु यीशु मसीह मात्र वो आपको आशीष दे सकता है. आणि जुन्या करारातील जे काही नियम आहे तुम्हा स्वीकारू शकत नाही, शुद्ध करू शकत नाही, सिद्ध करू शकत नाही, आशीर्वादित करू शकत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्व प्रकारचे आशीर्वाद आपल्यासाठी ठेवण्यात आलेले आहे. In Habakkuk chapter 1 verse 4, the law is weak. It cannot save anybody.
He cannot make anybody lead a holy life. हबक्कुक के पहले अध्याय को पढ़ने के समय में व्यवस्था दुर्बल है और वो किसी भी मनुष्य को सिद्ध करके उपस्थित नहीं कर सकता. आणि हबक्कुकचे पुस्तक पहिल्या अध्यायात आपण पाहिले असता व्यवस्था ही जी आहे कमकुवत आहे ते मनुष्यास सिद्ध करू शकत नाही. In Romans chapter 10 verse 4 say, Jesus came to put an end to this law. और प्रभु यीशु मसीह संसार में व्यवस्था का अंत करने को आया. रोमी की किताब के 10वें अध्याय में लिखा है. आणि जे आहे रोमक्रस पत्र 10 अध्यायात आपण वाचू शकतो प्रभू येशू ख्रिस्त जे आहे व्यवस्था समाप्त करण्यासाठी आलेला आहे. Ephesians chapter 2 verse 15, upon the flesh he abolished the law. As he died in the flesh, he abolished the law. और इफिसी की किताब 2 अध्याय के 15 वचन में जब प्रभु यीशु मसीह देह में रह करके उस मृत्यु को चखा उस समय में उसने व्यवस्था को लोप कर दिया. आणि जे आहे इफिसी पत्र 2 अध्यायामध्ये आपण पाहू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त जे आहे वधस्तंभावर खिळले असता तो व्यवस्था जे आहे पूर्ण केलेला आहे. In Hebrews 7 chapter 19, it will never make anyone perfect. इब्रानी की किताब 7वें अध्याय के 19 वचन में ये व्यवस्था किसी भी मनुष्य को सिद्ध नहीं कर सकता. आणि इब्री लोकासपत्र 7 अध्याय याच्या 19व्या वचनात पाहू शकतो ही जी व्यवस्था आहे ही मनुष्यास जी आहे परिपूर्ण करू शकत नाही. But Jesus come into the world that you must able to get the fullness of life. लेकिन प्रभु यीशु मसीह देखो इस संसार में इसलिए आया कि आप जीवन की परिपूर्णता को प्राप्त कर सको. परंतु पहा प्रभु येशू ख्रिस्त या जगामध्ये यासाठी आलेला आहे की तुम्ही जीवनाची परिपूर्णता प्राप्त करावे. As he was a small stature, as he was ignored by all other people not to allow him to see Jesus, now he remembered about the sycamore tree. और जब ये व्यक्ति नाटा था और हर एक व्यक्तियों के द्वारा रद्द किया हुआ था और वो यीशु को देख नहीं पा रहा था उस समय में उसे वो गुलर का वृक्ष स्मरण आया. आणि जे आहे जेव्हा हा जग काही ठेंगणा होता तो त्या गर्दीमुळे अडचणीमुळे तो येशू ख्रिस्ताला पाहू शकत नव्हता. यामुळे तो उमराच्या झाडावर चढलेला आहे. In the 19th chapter verse 4, he was thinking about the sycamore tree and to climb over it to see Jesus. और 19वें अध्याय लूका रचित सुसमाचार के 4 वचन में उसे स्मरण आया कि इसी रास्ते में एक गुलर का वृक्ष है और वो उस गुलर के वृक्ष के ऊपर यीशु को देखने को चढ़ गया. आणि जे आहे लूक शुभवर्तमान 19 अध्याय याच्या 4थ्या वचनात आपण पाहू शकतो की त्याला लक्षात आले की याच वाटेने जे आहे एक उमराचे झाड आहे त्यावर तो धावत जाऊन चढलेला आहे. That sycamore tree is nothing but the cross, the tree of cross. And Jesus Christ took all your curses upon that cross. और वो गुलर का वृक्ष और कुछ भी नहीं वो कलवरी क्रूस को दिखाता है. वो क्रूस जहां पर यीशु ने हमारे सारे अभिशाप को उठा लिया है. आणि ते उमराचे झाड आणखी काही नाही ते वधस्तंभ आहे. त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने आपले सर्व श्राप वाहिले आहे. In Galatians chapter 3 verse 13, गलाती की किताब अध्याय 3 के 13 में गलातीकरास पत्र 3 अध्याय याचे 13वें वचनात पाहिले असता whosoever hanged on the tree is a cursed man. जो भी कोई वृक्ष के ऊपर चढ़ाया जाता है वो श्रापित है. आणि जो कोणी जे आहे त्या झाडावरती चढतो तो श्रापित आहे. Jesus Christ took that cross, the curse for you and for me. हमारा प्रभु यीशु मसीह ने देखो उस श्राप को उस काठ को आपके लिए मेरे लिए उठा लिया. आणि पहा ते सर्व शाप जे आहे आपला प्रभु येशू ख्रिस्त जे आहे वाहिलेला आहे. Now Zacchaeus knows that is the sycamore tree. That is the only solution to unite with Jesus or to see Jesus. यीशु मसीह को देखने के लिए यीशु की मसीह के साथ जा मिलने के लिए अगर कोई मार्ग यहाँ है तो केवल एक मार्ग है और उसे स्मरण आया कि वो गुलर के वृक्ष के ऊपर चढ़ जाना है. आणि जक्कईला हे लक्षात आले की जर प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायचे असेल तर फक्त एक मार्ग आहे आणि ते उमराचे झाड आहे म्हणून त्या झाडावर तो चढला. The cross, that is the only that reconcile you and the Father which is in heaven. केवल कलवरी क्रूस ही है जो आपको और स्वर्गीय पिता को मेल मिलाप करा देता है, एक करा देता है. आणि जे आहे फक्त एकच वधस्तंभ आहे जे पित्यासोबत आपली जे आहे समेट करीतो, आपली जे आहे एकता बनवून ठेवतो. Ephesians chapter 2 verse 16. एफिसी की किताब अध्याय 2 वचन 16 इस बात को प्रमाणित करता है. इफिसिकरास पत्र 2 अध्याय याचे 16वें वचन जे आहे आपल्याला प्रकट करून देत आहे. Death on the cross
brought a reconciliation. कलवरी क्रूस पे यीशु मसीह का मृत्यु मेल मिलाप ले आया. आणि जे आहे वधस्तंभावरची जी मृत्यू आहे ते देवासोबत आपले समेट करून दिलेले आहे. In Colossians chapter 1 verse 20, कोलोसी की पत्री अध्याय 1:20. कलोसीकरास पत्र पहिले अध्याय याचे 20वे वचन. because as he shed his blood on the cross of Calvary, he's able to bring peace in you. और कलवरी क्रूस पे यीशु मसीह लहू बहाने के कारण वो आपके अंदर मेल मिलाप और शांति ले आया. आणि जे आहे वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून जे आहे स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करून दिलेला आहे. That's why in this evening I want to tell you the doctrine of the cross. The doctrine of the cross is foolishness for many, but it is the power of God for the people who get the salvation in these last days. परमेश्वर की प्रिय लोगों, आज इस शाम के वक्त में मैं आपसे कह दूं कि क्रूस की कथा नाश होने वालों के लिए मूर्खता है, लेकिन उद्धार पाने वालों के लिए ये क्रूस की कथा एक सामर्थ्य है, परमेश्वर की सामर्थ्य है. आणि मी तुम्हाला या संध्याकाळच्या वेळेस सांगू इच्छितो वधस्तंभाविषयीची जी गोष्ट आहे नाश होणाऱ्यांसाठी जी आहे मूर्खता आहे, परंतु तारण प्राप्त करणाऱ्यांसाठी ते एक सामर्थ्य आहे. Only the blood that is shed on the cross of Calvary can cleanse you, sanctify you. कलवरी क्रूस पे आपके लिए बहाया हुआ प्रभु यीशु मसीह का लहू ही मात्र केवल आपको शुद्ध कर सकता है, आपको सिद्ध कर सकता है. आणि वधस्तंभावरील जे वाहिलेले येशू ख्रिस्ताचे रक्त आहे ते एक मात्र तुम्हा शुद्ध करू शकते आणि सिद्ध करू शकते. And because he wants to forgive your sins. क्योंकि वो चाहता है कि आपकी पाप क्षमा हो, कारण तो इच्छितो तुमचे पाप क्षमा व्हावे. That's why he said, salvation has come to this house. इसी कारण से उसने इस प्रकार कहा, देखो आज इस घर में उद्धार आया है. आणि यामुळे प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, पहा आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. He had brought about the remission of sin, the salvation in you. वो उसने आपको पाप की क्षमा, एक उद्धार आपके लिए लेकर के आया. आणि तुमचे पापाची क्षमा एक तारण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. And we read in Luke the Gospel chapter 1 verse 77. लूका सुसमाचार पहले अध्याय उसके 77 वचन को पढ़ के देखें तो जेव्हा आपण लूक वर्तमान पहिले अध्याय याचे 77वे वचन वाचून पाहतो. Now here you find about the remission of sin that brings salvation. और परमेश्वर पाप की क्षमा जो है वो उद्धार लेकर के आता है. आणि पापाच्या क्षमेने तारणाचा अनुभव मिळतो. And you must have a conviction about your sin. और उसके लिए चाहिए कि हमें हमारे पाप का एक दोषानुभूति हो, एक पश्चाताप हो. आणि यासाठी आपल्याला हवे की आपण आपले पापाची जी आहे आपण पश्चाताप करावे. How much you have a conviction, you will get the forgiveness of sin. जितना पाप का दोषानुभूति है, इस बात को हम मानते हो कि मैं पापी हूं, उतना एक क्षमा आपको मिलेगा. आणि जितके पाप आपण केलेले आहे त्याची सहानुभूती आपणास आहे, आपण तेवढे कबूल केले असता आपणास जे आहे क्षमा प्राप्त होईल. In Acts of Apostles, the 2nd chapter verse 37, प्रेरितों के काम दूसरे अध्याय के 37 वचन में आणि प्रेषितांची कृत्ये दुसरे अध्याय याचे 37व्या वचनात पाहिले असता they had a conviction and they had a prick in their conscience. और जब इन्होंने सुना उनका हृदय छिद गया, उनके अंदर एक दोषानुभूति आया. आणि जे आहे जेव्हा ते ऐकले त्यांच्या अंतःकरणास चुटपुटी लागली. So when we have a conviction, like David, we would say, I have sinned. और जब हमारे अंदर एक पाप का दोषानुभूति आएगा, एक बोध आएगा, तब आप भी कहने लगोगे मैंने पाप किया है. जेव्हा आपल्यामध्ये एक पश्चाताप येईल, आपले पाप आपण कबूल करू, त्यावेळेस असे आपण म्हणू शकणार की खरोखर मी पाप केलेले आहे. In 1 Chronicles 21 chapter verse 17, David, when the people are dying of the pestilence, knowing that he is the man behind that sin, he said, I have sinned. In such a way he admitting his fault. और पहला इतिहास के 21वें अध्याय को पढ़ने के समय में जब लोग महामारी के द्वारा मर रहे थे और दाऊद ने जब इस बात को जान लिया कि ये महामारी मेरे गुनाहों के कारण, मेरे पापों के कारण आया, तुरंत वो परमेश्वर के सम्मुख में अपने आप को नम्र करते हुए कहा कि मैंने गुनाह किया है. आणि जे आहे पहिल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण वाचू शकतो, जेव्हा एक मरी जी आहे त्या देशामध्ये आलेली आहे, तेव्हा दावीद म्हणत आहे खरोखर मी पातकी केलेली आहे, माझ्या पातकांमुळे ही मरी आलेली आहे.
when you repent from all your sins, जब आप आपके सारे गुनाहों के लिए आप तौबा करोगे, मन फिराओगे, जेव्हा तुम्ही सर्व तुमच्या पापासाठी तुम्ही पश्चाताप कराल, God will forgive you. परमेश्वर तब आपको क्षमा करेगा. परमेश्वर तुम्हास त्यावेळेस क्षमा करेल. He will give the salvation of remission of sin. पाप की क्षमा, उद्धार वो आपको देगा. आणि पापाची क्षमा, तारण तो तुम्हास देईल. In First King, the 21 chapter, पहला राजा उसकी 21वें अध्याय में, पहिले राजाचे पुस्तक याचे 21व्या in अध्यायात the 27th verse, Ahab is humbling himself because when God told about the curse, what going to come upon him, when it was told, he humbled himself. और जब 27 वचन को पढ़ करके देखते हैं कि उसने जो सारे गलतियों को किया उसके कारण क्या परिणाम उसके ऊपर आने वाला है, उस समय में उस आहाब ने भी अपने आप को नम्र किया, दीन किया. आणि जे काही पाप जे आहे आहाब राजाने केलेले होते ते त्याच्या लक्षात आल्यानंतर जे आहे तो पश्चाताप करू लागला. Like that, if you have a conviction and repentance and confess your sin, He will forgive you. अगर आप उसी प्रकार अपनी गलतियों को मानते हुए, पश्चाताप करते हुए उसको स्वीकार करोगे तो निश्चय वो आपको क्षमा करेगा. आणि खरोखर जर तुम्ही पश्चाताप करीत जे आहे त्या स्वीकार कराल तर जे आहे खरोखर परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल. And also, baptism is also another salvation. उसी प्रकार बपतिस्मा भी उद्धार का एक दूसरा पहलू है. आणि त्याच प्रकारे बपतिस्मा देखील तारणाचे एक दुसरे अनुभव आहे. In Mark the Gospel 16 chapter verse 16, मार्क जी सुसमाचार अध्याय 16 वचन 16 में, मार्क वर्तमान 16 अध्याय याचे 16वें वचन, anyone who believeth and baptized he will be saved. जो कोई विश्वास करे और बपतिस्मा ले उसका उद्धार होगा. आणि जो विश्वास धरितो व बपतिस्मा घेतो त्याचे तारण होईल. So now God wants that salvation through baptism in these days. इन दिनों में परमेश्वर बपतिस्मा के द्वारा भी एक उद्धार हमें देना चाहता है. आणि या दिवसांमध्ये जे आहे बपतिस्माच्या द्वारे देखील परमेश्वर एक तारण आपणास देऊ इच्छित आहे. So through water baptism you make a covenant with God. बपतिस्मा के द्वारा परमेश्वर के साथ एक वाचा बांधते हो. आणि बपतिस्माच्या द्वारे आपण देवासहित एक करार करीतो. In 1 Peter 3rd chapter verse 21, पहला पत्र 3 अध्याय के 21 वचन में, आणि पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय याच्या 21व्या वचनात वाचून पाहिले असता baptism is something, the covenant of good conscience. और बपतिस्मा कहने का अर्थ परमेश्वर शुद्ध विवेक के लिए परमेश्वर के साथ बांधा हुआ वाचा. आणि बपतिस्मा म्हणजे जे आहे शुद्ध अंतःकरणाने देवासोबत बांधलेली जे आहे एक करार आहे. So when you take a baptism, you are making a covenant. Lord, I will only seek you. जब आप बपतिस्मा को लेते हैं तब आप परमेश्वर के साथ यह वाचा बांधते हो कि हे प्रभु, अब से मैं केवल तुझे ही ढूंढूंगा, तेरी ओर देखूंगा. आणि जे आहे आपण जेव्हा बपतिस्मा घेऊन करार करीतो ते असे करीतो की हे प्रभू परमेश्वरा, मी तुला शोधेन आणि तुझ्याच पाठीस मी लागेन, तुझ्यासोबत चालेन. Secondly, you make a covenant. The Numbers 10th chapter verse 30, I will not mingle with the people. I will be separate. और गिनती की किताब के 10 अध्याय में जैसे लिखा हुआ है उसके पश्चात आप परमेश्वर के साथ यह वाचा बांधते हो कि मैं अन्य लोगों के साथ घुला मिला नहीं करूंगा, मैं अपने आप को उन सब से अलग रखूंगा. आणि गणनाचे पुस्तक 10 अध्यायामध्ये ज्या प्रकारे लिहिण्यात आलेले आहे, मी इतर लोकांसोबत जे आहे मिसळून राहणार नाही, मी स्वतःच अलिप्त ठेवेन. So baptism is also your salvation, and that should be found in your life as well as in this evening. इस शाम के वक्त में, इन दिनों में बपतिस्मा भी एक उद्धार का मार्ग है और ये परमेश्वर के सम्मुख में हम इस शाम के वक्त में उसको अनुभव करना चाहिए, हमारे जीवन में ये पाया जाना चाहिए. आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये बपतिस्मा देखील एक तारणाचे अनुभव आहे, ते आपण अनुभव घेतले पाहिजे आणि ते आपण स्वीकार केले पाहिजे. Thirdly, the Holy Spirit is also another salvation. तीसरा अनुभव देखने के समय में पवित्र आत्मा का अभिषेक भी उद्धार का एक मार्ग है. आणि तिसरे तारणाचे अनुभव पाहिले असता पवित्र आत्मा देखील एक तारणाचा तिसरा अनुभव आहे. In Titus the 3rd chapter verse 5, तीतुस की किताब 3 अध्याय के 5 वचन में, आणि तीतुसाचे पत्र 3 अध्याय 5वें वचनात, renewing of the Holy Spirit save us. और पवित्र आत्मा में नया किया जाना हमें उद्धार देता है. आणि पवित्र आत्मामध्ये नवीन होणे जे आहे आपणास तारण देते. So receiving the Holy Spirit is another salvation that will give a overcoming life out of all sin that is
threatening your life every day. पवित्र आत्मा का अभिषेक के द्वारा हमारा उद्धार होता है। उस अभिषेक के द्वारा हमारे जीवन में जितने भी पाप और पाप की बातें धमकियां देता है, उसके ऊपर आत्मा के बल से हम जय पा सकते हैं। आणि जे आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे आपले तारण होते आणि जे काही विचार आपल्या मनात येतात, पाप येतात, त्यावर आपण जय प्राप्त करू शकतो. In Romans chapter 8 verse 13, by the Holy Spirit you can modify the deeds of the flesh. और रोमी की किताब 8वें अध्याय के 13 वचन में पवित्र आत्मा का अभिषेक के द्वारा हमारे शरीर के कामों को हम बदल सकते हैं। रोमकरास पत्र 8 अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये आपण पाहू शकतो पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या द्वारे आपले सर्व शारीरिक कृत्ये आपण बदलू शकतो. And fourthly, चौथा, आणि चौथे, you must separate yourself and you must come into the fellowship of the saints of God. हम अपने आप को इस संसार से अलग करते हुए हम संतों के संगति में सहभागिता में आ जाना चाहिए. आणि जे आहे आपण स्वतःच या जगापासून अलिप्त किंवा वेगळे करून आपण संतांचा सहभागितेमध्ये आले पाहिजे. In Acts of Apostles, the 2nd chapter verse 40, और प्रेरितों के काम दूसरा अध्याय के 40 वचन में, प्रेषितांचे कृत्य दुसरे अध्याय याच्या 40व्या वचनात पाहिले असता, save yourself from untoward generation. अपने आप को इस टेढ़े जाति से अलग करो आणि तुम्ही स्वतः जे आहे या कुटील पिढीपासून तुम्ही अलिप्त करा. So in such a way, you must separate yourself and you must have the fellowship of the saints of God. इस रीति से हम लोग अपने आप को अलगाव करते हुए संतों की सहभागिता में शामिल होना चाहिए. आणि या प्रकारे जे आहे आपण स्वतःचा बचाव किंवा अलिप्त राहून जे आहे संतांच्या सहभागितीमध्ये असले पाहिजे. And also, and divine healing is also in another salvation. और उसी प्रकार ईश्वरी चंगाई, ये ईश्वर की जो चंगाई है वो भी एक प्रकार का उद्धार का अनुभव है. आणि याच प्रकारे दैवी आरोग्य देखील तारणाचे एक अनुभव आहे. James 5th chapter verse 15, और याकूब की पत्री 5 अध्याय के 15 वचन में, याकोबाचे पत्र 5 अध्याय याच्या 15व्या वचनात पाहिले असता, prayer of the sick will save him. और विश्वास की प्रार्थना से रोगी बच जाएगा. आणि विश्वासाच्या प्रार्थनेच्या द्वारे रोगी आजारी जे आहे तो बरा होईल. So the divine healing can save you. ईश्वरी चंगाई आपको बचाएगा, आपको उद्धार करेगा. आणि दैवी आरोग्य जे आहे तुमचे धारण करील, तुम्हास ते बचावेल. And also sanctification by the word of God, even by the Holy Spirit. पवित्र आत्मा का अभिषेक के द्वारा हो या परमेश्वर के वचन के द्वारा हो, ये भी हमारे जीवन में उद्धार ले आता है. आणि जे आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे देखील जे आहे तारण आपल्या जीवनात येते. In 2 Thessalonians 2nd chapter verse 13 we read about it. दूसरा थिस्सलुनीकी की किताब दूसरा अध्याय के 13 वचन में इसके बारे में हम पढ़ने पाते हैं. दुसरे थेसलोनिकरास पत्र दुसरे अध्याय याच्या 13व्या वचनात याविषयी आपण वाचू शकतो. And finally, there is a salvation by our final salvation. और आखिर में हमारे लिए एक अंतिम उद्धार है. आणि शेवटी आपल्यासाठी जे आहे एक शेवटचे तारण आहे. In 1 Peter chapter 1 verse 5, it is the salvation which is said that we had to get in the last time. और पहला पत्रस पहले अध्याय के 5 वचन में आखिरी दिनों में, अंतिम दिनों में मिलने वाला ये आखिरी उद्धार. आणि पहिले पेत्राचे पत्र पहिला अध्याय याच्या 5व्या वचनात आपण पाहू शकतो की शेवटी मिळणारा तारण. In the 2nd Thessalonians 2nd chapter verse 14, दूसरा थिस्सलुनीकी दूसरे अध्याय के 14 वचन में, दुसरे थेसलोनिकरास पत्र दुसरे अध्याय याच्या 14व्या वचनात पाहिले असता, by the gospel we would attain the glory of God, and that is the salvation we are going to get. और सुसमाचार के द्वारा हम परमेश्वर की महिमा को प्राप्त करने जा रहे हैं. यही उस उद्धार में जो हमें मिलने वाला है. आणि जे आहे सुवार्थाच्या द्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करणार आहोत, तेच आपले तारण आपल्याला मिळणार आहे. Right now, as Jesus said, salvation is coming to the house in such a way you want to give all this salvation to each and every one whoever believeth and come to that cross. और जिस प्रकार प्रभु यीशु मसीह ने जक्कई के संबंध में कहा कि आज इस घर में उद्धार आया है, वैसे ही प्रभु यीशु मसीह इन सारे अनुभवों के द्वारा जो भी कोई यीशु मसीह के समीप आता है, उसके क्रूस के पास आता है और विश्वास करता है, उन सभीयों को ये उद्धार वो देना चाहता है. आणि ज्या प्रकारे जक्कईच्या घरी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणले आहे की आज या घरात तारण आलेले आहे, तसे प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर विश्वास ठेवून जो कोणी येत आहे त्या सर्वांसाठी तारण आज येत आहे.
And Jesus wants to heal you right now. अभी प्रभु यीशु मसीह आपको चंगाई भी देना चाहता है. आणि आज परमेश्वर आता तुम्हास आरोग्य देखील देऊ इच्छितो. You look the Gospel 6th chapter verse 19. लोक रचित सुसमाचार अध्याय 6 वचन 19. आणि लूक शुभवर्तमान 6 अध्याय याचे 19 वचन. What virtue is going out of the body of Jesus? यीशु मसीह के अंदर से देखो एक सामर्थ्य निकल रहा है. आणि पहा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरातून जे आहे एक सामर्थ्य निघत आहे. Right now he wants to heal you. वर्तमान वो आपको चंगाई करना चाहता है. आणि वर्तमानामध्ये तो तुम्हास बरे करू इच्छितो. He wants to heal your soul. वो आपके प्राण को चंगा करना चाहता है. आणि तुमच्या प्राणास तो बरे करू इच्छितो. He wants to heal your spiritual, your life, your body. आपके आत्मिक जीवन को, आपके शरीर को वो चंगा करना चाहता है. आणि तुमचे आध्यात्मिक जीवन, तुमचे शरीर प्रभू येशू ख्रिस्त बरे करू इच्छितो. And you must come to the sycamore tree as these Zacchaeus got into the sycamore tree. और जिस प्रकार जक्कई उस गूलर के वृक्ष के ऊपर चढ़ गया, आज इस शाम के वक्त में आपको चाहिए कि आप इस गूलर के वृक्ष के समीप आए. आणि ज्या प्रकारे जक्कई जे आहे उंबराच्या वृक्षावर चढलेला आहे आणि या संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्हास त्या उंबराच्या वृक्षाकडे आले पाहिजे. This Jesus is want to give us salvation for you. यीशु मसीह आपको उद्धार देना चाहता है. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हास उद्धार देऊ इच्छित आहे. He died on the cross for you. आपके लिए देखो वो क्रूस में मरा. पहा तुमच्यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला. To reconcile and to bring peace. ताकि आपके जीवन में एक मेल मिलाप, एक शांति ले आए. आणि यास्तव की तुमच्या जीवनात देवासोबत एक समेट होऊ दे आणि शांती लाभू दे. And to nail all the power, the principalities which is working against you. आज जितने भी शक्तियां, सामर्थ, अधिकार जो आपके विरोध में काम कर रहा है, आणि आज जितके शक्ती सामर्थ्य तुमच्या विरोधामध्ये लढत आहे, Don't believe Jericho. आप यरीहो को विश्वास ना करो. तुम्ही एरियोवरती विश्वास ठेवू नका. It is a curse that will only bring curses out of curses. ये श्राप है और केवल श्राप ही आपके जीवन में लेकर आएगा. आणि ते शाप आहे आणि ते फक्त शाप तुमच्या जीवनात घेऊन येईल. Even the riches, what you are earning through profession or any other business, that will never do anything. जिस किसी भी माध्यम से जो धन संपत्ति को आप अर्जित कर रहे हो, ये सारा धन संपत्ति का कोई लाभ नहीं, उद्धार इससे नहीं मिलेगा. आणि ज्या माध्यमातून तुम्ही धन संपत्ती साठवत आहात त्याचे काही लाभ नाही, ते सर्वकालिक नाही. You want that you must be a son of Abraham. वो चाहता है कि आप अब्राहम के संतान बने. आणि त्याची इच्छा आहे तुम्ही अब्राहमाचे पुत्र व्हावे. You must leave Haran, this world, polluting world, sinful world, and come to heavenly Canaan, Zion and Jerusalem. वो चाहता है कि ये हारान जो ये संसार की सड़ाहट को दिखाता है, जो दूषित और पाप से भरा हुआ है, उसे छोड़ उस स्वर्गीय कनान, स्वर्गीय सियोन, यरूशलेम की ओर आगे बढ़ो. आणि जे हरान जे आहे ते दूषित आहे आणि सडलेले हे जग आहे ते सोडून स्वर्गीय कनानाकडे तुम्ही प्रवास करा. You want everybody must go for that heavenly Canaan. वो चाहता है कि हर एक लोग उस स्वर्गीय कनान में जा प्रवेश करे. आणि त्याची इच्छा आहे त्या स्वर्गीय कनानामध्ये प्रवेश करून सर्व जे आहे त्यामध्ये जावे. Not only Abraham, Jacob, you must also go. न केवल अब्राहम के संबंध में, न केवल याकूब के संबंध में, आप भी वहां प्रवेश करना चाहिए. आणि फक्त अब्राहमाविषयी नव्हे, याकोबाविषयी नव्हे, तर तुम्ही देखील त्यामध्ये प्रवेश करावे. Now let us all close your eyes. अब आइए हम सब आंखों को बंद करें. या आपण सर्व आपले डोळे बंद करूया. I want everybody close your eyes. मैं And चाहता हूं stand कि on हर- your knees. मैं चाहता हूं कि हर एक आंखों को बंद करते हुए घुटने में हो जाए. माझी इच्छा आहे तुम्ही सर्व आपले डोळे बंद करून मोठ्या गुडघ्यावर यावे And you lift up your hand. और अपने हाथों को उठाएं आणि आपले हात उंच करा. You say, Lord Jesus. और आप बोलो कि हे प्रभु यीशु, आणि तुम्ही सांगा, हे प्रभू येशू, Let me not believe this Jericho. मुझे इस यरीहो को विश्वास करने ना दे. आणि मला एरियोवरती विश्वास ठेवू देऊ नको. Let me not believe the riches of the world. इस संसार के धन, इस संसार के संपत्ति को और मुझे भरोसा करने ना दे. आणि या जगातील धन संपत्तीवरती माझा विश्वास वाढू देऊ नको. I am of a little stature. Even the law in the Old Testament never accept me. हे परमेश्वर, मैं नाटा हूँ, मैं बोना हूँ, ये पुरातन नियम की व्यवस्था, ये संविधान भी मुझे ग्रहण ना करेगा. आणि हे परमेश्वर, आम्ही ठेंगणा आहे, जुन्या करारातील आज्ञा, नियम, कायदे मला स्वीकार करत नाही. Lord, I surrender into your hand. हे प्रभु, मैं अपने आप को तेरे हाथ में सौंप देता हूँ. हे प्रभु, मी माझा स्वतः तुझ्या हाती सोपून देतो. You
not only saw Zacchaeus on the sycamore tree, ना केवळ प्रभू तूने जक्खाई को उस गूलर की दृष्टी पर देखा आणि प्रभू केवळ त्या उमराच्या वृक्षावरती जक्कयास तू पाहिले नाही, you came into his house. लेकिन तू उसके घर में भी गया, परंतु त्याच्या घरी देखील तू गेलास. Lord, come into my heart. हे परमेश्वर उसी प्रकार तू मेरे दिल में आ जा आणि त्याच प्रकारे हे प्रभू येशू ख्रिस्त तू आज माझ्या हृदयात आहे. My heart must be made the temple of God. मेरा दिल की परमेश्वर का मंदिर होकर के बने रहना चाहिए आणि माझे अंतःकरण देवाचे मंदिर झाले पाहिजे. Right now, Lord, I surrender myself. हे परमेश्वर जैसे मैं अभी अपने आप को तेरे लिए सौंप रहा हूँ आणि पहा हे येशू मी माझा स्वतः तुझ्या हाती मी सोपून देत आहे. Let the remission of salvation come in my life. प्रभु उसी प्रकार उद्धार का वो क्षमा मुझे मिलने दे आणि ते तारणाचे क्षमा मला प्राप्त होऊ दे. Even that salvation of baptism come in me. मेरे जीवन में बपतिस्मा का उद्धार भी आने दे. माझ्या जीवनामध्ये बपतिस्माचे तारण देखील येऊ दे. Even the salvation of Holy Spirit come in me. पवित्र आत्मा से मिलने वाला वो उद्धार को भी मुझे पाना है प्रभु आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारे तारण देखील मला प्राप्त करायचे आहे. Salvation of keeping away the untoward generation and loving the apostolic fellowship. प्रभु मुझे उद्धार का वो अनुभव भी दे कि मैं तेरी जाति से अपने आप को बचाते हुए संतों की सहभागिता में आ जाऊं आणि प्रभु मला असे तारण दे की मी जे आहे इतर लोकांपासून वेगळा होऊन संतांच्या सहभागितेमध्ये येऊ दे. Oh Lord, I wait for the final salvation. हे प्रभु मैं उस अंतिम उद्धार की बाट जो रहा हूं. हे प्रभु मी त्या शेवटच्या तारणाची अपेक्षा करीत आहे. Help me right now. मुझे अभी मदद कर. हे प्रभु मला आता तू बदलून टाक. Open your mouth and say. अपना मुख खोलो बोलो. आपले तोंड उघडा आणि कबूल करा. God going to help you right now. अभी प्रभु तू आपकी मदद करेगा आणि हो आताच परमेश्वर तुमची मदद करेल. Clap your hands. ताली बजाओ आणि तुम्ही टाळ्या वाजवा. Clap your hands. ताली बजाओ टाळ्या वाजवा. Fill in the Holy Spirit. आत्मा में भर जाओ. आत्म्यात तुम्ही भरून जा. Speak unknown tongues. अन्य भाषा में बातें करो. अन्य भाषामध्ये तुम्ही बोला. बाबा जो टूटी दिल से करे